धमाका बिग बॅटल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्ट्राईक एंडवरती छोटा मास्टर माइंड आहे मुफीद पारकर आणि त्याच्या बरोबरीनं सुफियान, एक यंग टॅलेंट जो हाळ संघाकडनं नेहमी आता जबरदस्त भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. पण नारपोली संघाकडे देखील पहिलं शस्त्र वापरलं गेले गोलंदाजच्या माध्यमातून. अभिजित मोरे लोणिवलीचे आमचे पाहुणे आहेत, त्यांनी शुभेच्छा दिलेल्या स्पर्धेकरता ओमभाई पाटील यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत करूया. A1 जोडी चषक 2026 दोस्ती ग्रुप आयोजित भव्य दिव्य ही नाईट रजनी, जबरदस्त हे आयोजन. मगाशी सुनील सरांनी सांगितलं, ही स्पर्धा आता उंच 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 शिखर चढत चाललेली आहे आणि या स्पर्धेमध्ये उंच कामगिरी करणारे खेळाडू देखील पाहायला मिळत आहेत. पंचांच्या अगदी डाव्या बाजूना पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज तयार. अभिजितचा पहिला चेंडू ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्न, पण पंचांनी सांगितलंय इथे हा चेंडू वाईट घोषित झालेला आहे. अवंतर धावेच्या मदतीनं धावांचा श्रीगणेशा होतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम पुनवे देव सर्व कार्य सुसर्वदा. घड्याळाच्या चरणी नतमस्तक होऊया, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करूया आणि थेट जाऊया जबरदस्त या स्पर्धेकडे. पहिला चेंडू स्वेर फेकल्यानंतर त्यानंतरच्या लिगली पहिल्या चेंडूवरती पॉइंट क्षेत्राच्या जवळनं चेंडू कार्पेटच्या साहाय्यानं 2 धावांसाठी खेळलाय. मुफीदच्या बॅटमधनं आलेले या 2 धावा स्कोअर कार्डवरती एका चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा दर्शवतात. जबरदस्त आमचे गुणलेखक शुभमजी थांडगे यांचं मी नक्कीच कौतुक करेल. थेट स्पर्धा देखील चालू आहे युट्यूबच्या माध्यमातून. घर बसल्या प्रेक्षक या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहेत. हा चेंडू उंच गेलाय, लांबी कमी, फटका फसलाय आणि पहिल्या क्रमांकाचा बॅटर आता येईल मैदानाच्या बाहेर बाहेर बाहेर. ठोक डीजे. तर पहिला गडी मात्र बाद झालाय तो टीम एससी हाळ संघाचा. असं वाटलं तो मुफीद छोटा तीर लेकिन घाव करेगा गंभीर, पण या मुफीदला मात्र परतीचा प्रवास घडवलाय तो अभिजित या गोलंदाजानं. याच्या नावातच बरंच काय दडलंय, या वेळेस त्यानं दाखवून दिलं. आदरणीय पाहुण्यांचं शुभ आगमन झालेलं आहे. ऐसी कोई गली नाही जहा इनकी चली नाही. वरणे गावचे आमचे पाहुणे आलेले आहेत. दरम्यान आपण पाहतोय अगदी रुपीजी गारे यांच्यावरती आतोनात प्रेम आणि खरं म्हणायला गेलं तर कर्जतचे एक लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे आदरणीय आमचे वर्णेचे प्रभाकरजी देशमुख, आमचे परम मित्र. परंतु एकीकडे सांगायचं झालं तर नातं फार जवळचं आहे. रुपीजी गारे यांचे साडू बंधू आहेत, ज्येष्ठ साडू बंधू या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच्या समेत अतुल आपल्याला पाहायला मिळत आहेत. निमिष सुद्धा उपस्थित झालेत. निश्चित संदीप सर, मान्यवरांची मांडियाळी गेले पहिल्या रात्रीपासून मी या स्पर्धेमध्ये पाहतोय. स्ट्राईक एंडवरती बॅटर आहे राजू. वेगानं मात्र बीट केलंय, खडे खडे स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि चेंडूचा संपर्क घडला नाही. असं म्हणतात संदीप सर, मोबाईल मध्ये नेटवर्क आणि मैदानामध्ये फलंदाजाचा फुटवर्क जर पाहायला मिळाला नाही तर मात्र धावा येत नाही आणि ते दीर्घाव चेंडू. दरम्यान या ठिकाणी षटकार हॅट्रिक साठी पारितोषिक लागलं जात आहे. अर्थातच आमचे प्रभाकरजी देशमुख आणि वन लाईफ ग्रुप यांच्याकडून मात्र तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल 6 हॅट्रिक साठी. स्वीट हिटचा प्रयत्न, स्वीट साऊंड मैदानामधनं आला. फाईन लेग क्षेत्राच्या दिशेनं असं वाटलं होतं फटका जाईल, पण इथे गलीच्या दिशेनं दिल्लीच्या ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आणि या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये कर्जतच्या या जवळ असलेल्या खांडपे गावामध्ये आलेला हा जबरदस्त फटका 4 धावांसाठी खऱ्या अर्थानं नवीन संजीवनी, नवीन उमेद जागा करणारा हाळ संघासाठी चौकार. ठोक डीजे. थँक्यू डीजे. आदरणीय रोशनजी पाटील आणि योगेजी ढोले सरांचं देखील मी या स्पर्धेमध्ये आवाज ऐकतोय. अतिशय सुंदर समालोचन ज्यांचं ऐकायला मिळते आणि संदीप बोराडे सरांचं आवाज गेले 4 रात्र आपण ऐकला. मान्यवरांचं स्वागत त्यांच्या माध्यमातून होतंय. लकी आहेत ते ज्यांनी आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून त्यांच्या नावावरती एक बाईक देखील आहेत
आणि महाराष्ट्रातले तर माझ्या माहितीनुसार पहिले समालोचक असतील ज्यांना बाईक मिळालेली आहे. दुसरे आहेत का? आणि पहिले गुलांदाज आहेत. येस, आणखी एक पारितोषिक लागलं जात आहे अर्थातच प्रभाकरजी देशमुख आणि वन लाईफ ग्रुप यांच्या माध्यमातून चौकार हॅट्रिक येऊ द्या, विकेट हॅट्रिक येऊ द्या किंवा षटकार हॅट्रिक येऊ द्या, 2,000 रुपयांचे कॅश प्राइज असेल. वाफी असावी कदाचित ऑल महाराष्ट्र मधनं तिसरे असतील, पण कर्जत खालापूर मधनं पहिले आहेत संदीप सर ज्यांच्या नावावरती लकी ड्रॉची एक बाईक आहे. पण ती मिळाली होती पेन तालुक्यात. रोशन पाटील साहेब देखील आता थोडेसे विचार करतायत. एवढे लकी ड्रॉ माझ्या माध्यमातून मी अनाउन्समेंट केले, पण त्या लकी ड्रॉ मध्ये मी आलो नाही, पण संदीप बोराडे आले. ही आमच्या समालोचनासाठी जबरदस्त जमेची बाजू आहे. तुषार, एकीकडे पाहायला गेलं ना तर खरं म्हणायला गेलं तर अगदी तुमचं नशीब बळवान असेल ना तर तुम्हाला सर्व काही मिळू शकतं. तुम्ही विषय छेडला म्हणून जरूर चर्चा करेल इलेक्ट्रिक बाईकची, कारण अगदी मणिदानी नव्हतं. खरं म्हणायला गेलं तर अगदी जसं म्हटलं गेलं ना की गुंडगी टीम आहे, वर्णे टीम आहे, यांच्या माध्यमातून कुठेतरी एखादी संधी मिळते आणि त्याच्यानंतर आपण जर पाहायला गेलं ना तशीच संधी मिळाली वावरलेच्या मैदानावरती, तिथून थेट कलोते, कलोत्यावरून थेट पेन, हे सगळा प्रकार असतो आणि तिथे जाण्याचा योगही नव्हता. जसं रोशन पाटीलने सुद्धा चर्चा केली की आज माझा महत्त्वाचा दिवस होता, तरी सुद्धा आयोजकांना मी वेळ दिला, कारण त्यांचा सुद्धा कार्यक्रम होता आणि ते आले. तसंच आज झालं. पेन नगरीत मी जेव्हा गेलो त्यावेळी मला जायची खरोखर इच्छा नव्हती, परंतु ते म्हणतात ना की तुमच्या लल्लाटीचं जे लिहिलेलं असतं ना ते कधी तुमच्या हातातून जात नाही. सर, पण तुम्ही मला ती पार्टी दिली नाही, कारण की त्या दिवशी तुम्ही जाणार नव्हते, मी जाणार होतो, हे तुम्ही विसरले. हे पण तितकंच खरं आहे. तानाजी कडू, आपण सुद्धा मंचावरती आहे, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. वळूया मैदानामध्ये जिथे दुसऱ्या षटकाची सुरुवात होतीये. कल्पेश गोलंदाजी मार्गवरती सुफियानचा हा फटका यावेळेस आपण बघतोय. लॉंगॉन क्षेत्राच्या जवळनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप मधनं चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. असं वाटलं तर डबल घेतलेलं, पण पंचांचा नो चेंडूचा इशारा. नो चेंडूचा इशारा आलाय आणि त्याच्यावरती एक सिंगल म्हणजे 2 धावसंख्येनी वाढ. टोटल धावा लागल्यात स्कोरगड वरती 9. योगेश सर, आता या मॅच मध्ये उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. राजू स्ट्राईक एट वरती आहे, ज्याने स्विच हिटचा एक फटका देखील मारलाय, पण यस्टनच्या मागे देखील एक चाणाक्ष खेळाडू आहे, बऱ्याच वर्षाचा त्याला दीर्घ अनुभव. नरेंद्र मस्कर, राजूचा फटका सरळ बॅटना, यावेळेस लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. डीप मधनं क्षेत्रक्षक चेंडूवरती येतोय. जमिनी लगतच्या या फटक्यावरती सिंगल आली आहे. एका धाबेवरती थांबावं लागतंय. एका धावेच्या मदतीनं स्कोरगड वरती 10 धावा लागल्यात. योगेश सर, इथे 40 प्लसचे आपले खेळाडू देखील बसलेले आहेत. मॅन फ्रॉम वरणे प्रभाकर देशमुख साहेब, ज्यांचं ब्रीद वाक्य 40 प्लसचं, एक धाव आरोग्यासाठी, पण इथे एक धावेसाठी आता टीम हाळ संघाला झगडावं लागतंय. अशोक शेठ घरच साहेबांकडनं लगातारच्या 3 चौकार, 3 षटकार आणि 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिकांची लयलूट खैरात मात्र मी आल्यापासून पाहतोय स्पर्धेमध्ये होतीये. खुला टप्पा टाकण्याचा प्रयत्न, आपल्या भात्यातील ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये या चेंडूला अडवलं जाते. डीप मध्ये क्षेत्रक्षक चेंडूवरती आलाय. पुन्हा एकदा मिळाली एक धाव आणि एका धावेच्या मदतीनं आता टोटल एक बाद. टीम हाळ संघाच्या स्कोरगडवरती धावा लागल्यात त्या 11 धावांची नोंद झालेली आहे. जबरदस्त सजावट आहे चारी दिशेला. डौलानं मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा झेंडा फडकतोय आणि अर्थातच या स्पर्धेमध्ये वेळेला महत्व देणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. दोस्ती ग्रुप आयोजित भव्य दिव्य अशी नाईट रजनी. थोडस धीम्या गतीने या चेंडूला टाकलं गेलं. बॅक टू द बॉलर, या चेंडूला अडवलं गेलं. राजूनं केली घाई, पण राजूचा खऱ्या अर्थानं गोलंदाजानं बाजा वाजवला या चेंडूवरती. असं वाटलं तर राजू मोठा फटका मारेल, पण तो फटका मात्र अपुरा ठरला. झटका क्रमांक दुसरा टीम एएससी हाळ संघाला ठोक.
एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज. बराच दिवस तो आपल्या फलंदाजीच्या शोधात आहे. थोडस बॅट पॅच त्याचा आपल्याला पाहायला मिळालं, पण आता सूर गवसलाय आणि त्याचा वापर इथून त्याला आता करून दाखवावा लागेल. स्ट्राईक एंड वरती यंग टॅलेंट आहे सुफियान संडे. फुल टॉस, फुल टोल वसूल केले या चेंडूवरती. चेंडू जाईल सीमारेषेच्या अगदी बाहेर बाहेर बाहेर. असं वाटलं होतं षटकार येईल, पण इथे पाहायला मिळतोय तो चौकार. ठोगडी पण पाहतोय आणि ट्रॉफी मध्ये जबरदस्त खेळ देखील होतोय आता हाळ संघाचा. 2 गडी बाद झालेत. स्कोरगडवरती धावा लागला त्या चौकाराच्या मदतीनं. 15. चेंडू आसमानी सफर करताना आर पार थेट सीमारेषेच्या बाहेर. बिग 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 षटकार षटकार. स्वरूप हेमंत पवार. स्वरूप हेमंत पवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. अर्थातच बेलवलीचा पाठीराखा म्हणण्यापेक्षा खेळाडूच मी म्हणेल. अगदी जर्सीमध्ये आलाय आणि याला एक सेल फोन सापडलाय, मोबाईल. जो कोणाचा असेल त्यांनी आपली ओळख पटवून या ठिकाणी तो घेऊन जायचा आहे. हा जो आयोजकांकडे जमा झालेला आहे. स्वरूप तुझं मनापासून कौतुक करेल. अगदी खरोखर इतक्या लहान वयात ही दूरदृष्टी फार चांगली आहे आणि अशीच यशाची शिखरे तू पुढे पुढे गाठत जाशील यात काही शंका नाही. शुभेच्छा असतील. आणि मच्छिंद्र सरांकडून मात्र त्याच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज झालंय. स्वरूप निश्चित स्वरूपचं आपण नक्कीच संदीप सर कौतुक करूया. स्वरूपनं त्याचं रूप दाखवलं. प्रामाणिकपणा काय असतो याच वयामध्ये त्यानं सिद्ध करून दाखवलाय आणि आता तो प्रसिद्ध देखील होईल. कॅमेरामन जरा कॅमेऱ्यात झलकव आमच्या स्वरूपला. इकडे इकडे कुठे? हा हे समोर आहेत आज कॅमेरा. हे स्वरूप आहेत ज्यांनी मात्र जो मोबाईल सापडलाय तो आमच्यापर्यंत सुपूर्द केलेला आहे. ज्याचा असेल त्यांनी ओळख पटवून तो घेऊन जायचा आहे. स्वरूप कदाचित बेलवलीचा आहे. टी शर्ट तर त्याने नक्की बेलोलीचं घातलंय आणि बेलोली हे गाव प्रामाणिकपणासाठी बरंचसं ओळखलं जातं आणि प्रामाणिक क्रिकेट आतापर्यंत बऱ्याच तालुक्यामध्ये जाऊन यांनी खेळलेलं आहे आणि दुसऱ्या राऊंड साठी ते क्वालिफाय देखील झालेत. शुभेच्छा असतील माझ्याकडनं आणि सगळ्या कमिटीकडनं त्यांना शुभेच्छा असतील. आपण नेक्स्ट ओव्हरकडे जातोय. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोट्यातील तिसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज अभिजित. इथे मात्र मान्यवरांचं शुभ आगमन झालंय. कालच ज्यांची स्पर्धा पार पडली अर्थातच बॉडी बिल्डिंग क्षेत्रामधलं मोठं नाव विकी गायकवाड, त्याचबरोबर अनिकेत मोरे, नवीन देशमुख आणि संजय सोलंकी, मास्टरमाइंड इकू या सगळ्या पाहुण्यांचं शुभ आगमन झालंय आणि आपण पाहिलं आमचे अकाउंटंट देखील आलेले आहेत. त्यांचं देखील आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. सगळ्या पाहुण्यांना विनंती आहे की आपण येऊन असं नसतं बा, आपलं हार्दिक असं स्वागत. डॉट चेंडूचा इशारा आलाय. सुफियान संधे एक जबरदस्त फलंदाज आहे पण गोलंदाज देखील हवी झालाय. कधी क्रिकेटमध्ये गोलंदाज तर कधी फलंदाज असा मात्र खेळ पाहायला मिळतोय. आता पहिल्या चेंडूवरती सिंगल खर्च झाल्यानंतर दुसरा चेंडू विचार करण्यास भाग पडलाय. इथे ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये तिखट आणि वेगानं मात्र या चेंडूला फेकलंय. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. बॅटिंग टीमने ही मागणी केलेली आहे. एक एक रिव्ह्यू आहे कदाचित दोन्ही संघाकडे आणि त्याचा वापर इथून करण्यात आलाय. तिसरे पंच ऑन फील्ड वरती काय घडलं ते स्क्रीन वरती बघून पाहतील. क्लिअरिटीच्या आणि क्वालिटीच्या सायना आता खऱ्या अर्थानं होईल दूध का दूध, पाणी का पाणी. स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीद्वारे थेट प्रेक्षेपण आहे. घर बसल्या प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. घर बसल्या आमचे पाहुणे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. A1 जोडी ट्रॉफी 2026 फेअर डिलिव्हरी असा तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. म्हणजे हा चेंडू देखील गेलाय लगातारचा दुसरा निर्धाव आणि या षटकातील 3 चेंडू झालेत आणि स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 22. फिरून मारण्याचा प्रयत्न, फाईन लेग क्षेत्र निवडलंय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर.
या चेंडूवरती धावा मिळाल्या 4, तर नक्कीच मी म्हणेल होईल बेडा पार. ठोक वार होता. आज खऱ्या अर्थानं आहे शुक्रवार, पण सुफियान संधीला असेच वार आता इथून करावे लागतील, अन्यथा आपला संघ होऊ शकतो गार. एक मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये जर मोठ्या संघासमोर आक्रमण करायचं तर धावा येणं अपेक्षित. यावेळेस पॉइंट क्षेत्रामध्ये खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, तो पॉइंट मध्ये डीप पॉइंट मध्ये येऊन या चेंडूला अडवतोय आणि इथून सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालंय. चित्याच्या चपळाईनं हारणाच्या गतीने या 2 धावा पूर्ण केल्या आणि या 2 धावांच्या मदतीनं आता टोटल 28 धावसंख्येची नोंद. योगेश सर, जबरदस्त मॅच मैदानामध्ये होतीये आणि या मॅच मध्ये आता अतितटीची लढत आहे. प्रत्येक गावाच्या नावाची अस्तित्वाची लढाई आपण या मैदानावरती पाहतोय. बॅक टू द बॉलर, या चेंडूला अडवलं गेलं. असं वाटलं होतं या चेंडूवरती देखील सिंगल घेतली जाईल, पण गोलंदाजानं मारली बाजी आणि इथे आता खऱ्या अर्थानं 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद एससी हाळ संघाच्या स्कोअर कार्डवरती धावांची नोंद झाली ती 28. म्हणजे अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे, पण येणाऱ्या 2 षटकामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, A1 जोडी ट्रॉफीच्या माध्यमातून ऐकूया. सुमधुर डीजे ऑपरेटरला करूया. बरोबर, सन्माननीय जगदीश दादा देशमुख या जोडीचं कौतुक इथून होतंय. A1 जोडी ट्रॉफी या नावामध्ये बरीचशी चर्चा आहे आणि या नावाची चर्चा आता 7 समुद्रा पलीकडे देखील आहे. दोस्ती ग्रुपच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणसं एकत्र आल्यानंतर एक मोठं आयोजन होतं. याचं ज्वलंत उदाहरण गेले कित्येक वर्ष या स्पर्धेमध्ये प्रेक्षक पाहतायत, खेळाडू मित्र पाहतायत आणि या सगळ्यांच्या वतीनं या जोडीचं आता कौतुक देखील होतंय. नेक्स्ट बॉलर भावेश मोरेचा पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळायचा होता. मुनीर पटेलच्या बॅट मधनं इथनं सिंगल येते. एका धावेनं स्कोर वरती वाढ झाली. टोटल आता 29. भावेश पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय. डाव्याचा हा गोलंदाज, नॅचरल स्पिन आहे त्याच्याकडे, पण सुफियानकडे देखील नॅचरल फटके आहेत. पण इथे गोलंदाज हवी होणार की फलंदाज? टप्प्यावरती कार्यक्रम करण्याचा प्रयत्न. A1 जोडी बॅनर हिट वरती हा फटका. चेंडू जातोय सीमा रेखा पार पार. स्कोर कार्ड वरती वेगानं धावा वाढवल्यात. 35 धावसंख्येची नोंद झाल्यात. सुफियान संदेचा आज जबरदस्त फटका. गोलंदाजावरती केलेलं आक्रमण आपण पाहिलं, पण या येणाऱ्या चेंडूवरती गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करेल का? टप्पा पडल्यानंतर यावेळेस वळण दिलं गेलं, वेग देखील पाहायला मिळाला. हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पकडला देखील गेला. आशाभूत नजरेनं फलंदाज चेंडूकडे पाहत राहिला आणि इथे मात्र प्रेमात पडलाय की काय योगेश सर, असा प्रश्न आता प्रत्येकाला पडलाय. पण क्रिकेटच्या खेळामध्ये प्रेमात पडून चालत नाही, इथे लढावं लागतं. लढाल तर घडाल. पुन्हा एकदा वेगानं बॅट फिरवली गेली. यावेळेस बॅटची कडा घेतली गेली आहे. 38 सर्कलच्या आत या चेंडूला अडवलं जात आहे. सिंगल इथून पूर्ण होईल. एका धावेनं आता स्कोर वरती पुन्हा एकदा वाढ. टोटल 36. 3 डझन धावा कंप्लीट झाल्यात, पण महत्वाचे 2 गडी देखील गमावले गेलेत.
मुफीद बाद झाल्यानंतर राजू मैदानामध्ये आला असं वाटलं होतं, तो त्याची फलंदाजी सिद्ध करेल, पण त्यानंतर तो देखील बाद झाला. पण सुफियान संधे मात्र सुपर डुपर हिट फलंदाजी करताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पण आता आक्रमण करून दाखवावं लागेल. मुनीर पटेल एक मोठा फलंदाज आहे, पण इथे हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जसा लोण्याचा गोळा येतो आणि तो जमिनीला दान होतो, त्या पद्धतीनं हा झेल सोडला गेलाय. फलंदाजाचा सुटलेला झेल आणि गेलेली वेळ ही परत येत नसते असं म्हटलं जातं. आणि त्याचमुळे आता एक धाव स्कोर कार्डवरती प्लस होईल. टोटल 37 धावा स्कोर कार्डवरती आहे. इथे सुफियान संडेला आता आक्रमण चढवावं लागेल. समोर देखील एक तगडा संघ आहे नारपोली. या टीमनं पनवेल परिसर मात्र गाजून सोडलाय. खोला टप्पा ब्रह्मास्त्राचा वापर सटिक यॉर्करचा प्रयत्न होता, पण बॅक टू द बॉलर. या चेंडूला उचलण्यासाठी गोलंदाज लेट झाला आणि थेट सिंगलला स्कोर कार्डवरती वाढ. 38 धावसंख्या नोंद झाली 4 षटकाच्या समाप्तीनंतर. म्हणजे शेवटचं षटक का संदीप सर तोडफोड माड धाड वलय षटक आता पाहायला मिळेल. इथे होईल का फलंदाजाकडनं आक्रमण की विरोधात केला जाईल गोलंदाजाकडनं बचाव, हे पाहण्याआधी ऐकूया डीजेला. षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरगडवरती 38 धावसंख्येची नोंद झाली. जबरदस्त बिग फाईट तगडी लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. एससी हाळ संघाच्या विरोधात तन्मय 11 जय हनुमान म्हसोबा नारपोली हा संघ मैदानामध्ये आता 2 हात करतोय. पहिल्यांदा गोलंदाजी करताना नारपोली संघाला आपण पाहतोय, तर बॅटिंग करताना टीम हाळ संघाला पाहतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्डवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात टीम हाळ संघानं मात्र 38 धावा पूर्ण केल्यात. पण अजूनही शेवटचं षटक आहे. तोडफोड मार धाडबड हे षटक. गोलंदाजी मार्ग गोलंदाज कुणाल आपल्याला पाहायला मिळेल. कुणालला आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती तो सज्ज झालाय. यंग टायलंडला दिलेली संधी आहे नारपोली संघाकडनं. शेवटचं षटक. पंचाच्या अगदी डाव्या बाजूने गोलंदाज तयार. स्ट्राईक एंडवरती सुफियान खडे खडे स्ट्रोक लगावलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप मधनं क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, पण त्याचा प्रयत्न थोडासा अपुरा ठरलाय. असं वाटलं होतं की झेल टिपला जाईल, पण मात्र इथे प्रयत्न देखील झाला, पण सिंगल आली. एक या धावेच्या मदतीनं टोटल 39. स्ट्राईक एंडवरती मुनीर पटेल. जसा भाजलेला कोंबडा आगीला घाबरत नाही, तसा मुनीर पटेल आता गोलंदाजाला घाबरणार नाही. तर त्याचा एक झेल मात्र इथे सुटलाय. पण बॅक टू द बॉलर. गोलंदाजानं सांगितलं की फलंदाजाच्या नावात दम आहे, तर माझ्या कामामध्ये देखील बराचसा दमखम आहे. तू मारू शकतो तर मी रोखू शकतो, याचं ज्वलंत उदाहरण गोलंदाजानं दिलं. पण अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. खोला टप्पा टाकण्याचा प्रयत्न. इथून पुन्हा एकदा सिंगल मिळतीये. मुनीर पटेल पुन्हा एकदा अडचणीमध्ये आलाय की काय असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडलाय. पण स्ट्राईक एंडवरती जमेची बाजू असेल ती टीम हाळ संघासाठी सुफियान संधे येतोय. टोटल आता 40 धावा पूर्ण होत आहेत. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके सजवावे लागणार. समोर देखील एक तगडा संघ आहे. या संघामध्ये बऱ्याचशा फलंदाजाचा आणि गोलंदाजाचा भरणा आहे. धीम्या गतीनं बीट केलंय. टप्पा पडल्यानंतर वळण दिलं गेलं या चेंडूवरती. इथून मात्र फलंदाजाला आशाभूत नजरेनं चेंडूकडे पाहत राहावं लागलं. शेवटचे 2 चेंडू कदाचित हाळ संघाचं भवितव्य ठरवतील, पण हेच 2 चेंडू नारपोली संघाची जमेची बाजू देखील सिद्ध करतील. पुन्हा एकदा गोलंदाज की फलंदाज.
पॉइंट मध्ये या चेंडूला खेळलाय, चेंडूवरती क्षेत्ररक्षक साचावलाय, जमिनीला गुदुगुदू 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 करत चेंडू गेला, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत तांगा पलटी घोडे फरार, चेंडूवरती धावा मिळतील 4 4 4 ठोगडी. सुफियान संडे, संडे हो या मंडे, सुफियान मात्र चांगली फलंदाजी करतोय टीम हाळ संघासाठी. आज शुक्रवार आहे, पलटवार नक्की झालाय, पण गोलंदाज येणाऱ्या चेंडूवरती वार करेल का फलंदाजावरती. चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने खेळलाय, मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, डीप मध्ये चेंडूला अडवलं गेलंय, सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालं. या 2 धावांनी आता स्कोर वरती वाढ होईल, टोटल 46. येणाऱ्या 5 षटकांमध्ये आता नारपोली संघाला विजयासाठी गरज असेल ती 47 धावसंख्येची. पण या व्यासपीठावरती मला जी आयोजकांच्या माध्यमातून बोलण्याची संधी दिली गेली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद तुषार सर. दरम्यान आपण पाहतो या मंचावरती आणखी एक बहारदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहे. खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आदरणीय सुनीलजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनस्वी आपलं या मंचावरती सरचे स्वागत आणि त्याच समेत आदरणीय शेखरजी जांभळे सर हे सुद्धा उपस्थित होते. त्यांना सुद्धा संदीप विनंती सर, की आपण मंचावरती या. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जे दोन्ही मान्यवर या व्यासपीठावरती येतात त्यांना डॉक्टर या पदवीनं क्या बात आहे. सन्मानित केलंय. एकीकडे आपण बघतोय आदरणीय डॉक्टर सुनील दादा पाटील, त्याचबरोबर सन्माननीय डॉक्टर शेखरजी जांभळे सर. अगदी फार चांगली माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. हे बारदार व्यक्तिमत्व मंचावरती दाखल होत आहे. अर्थातच खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांची एक वेगळी ओळख राजकारणात पाहायला मिळते आहे. डॉक्टर सुनीलजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. मनस्वी आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्षमय स्वागत आणि त्याच समेत आदरणीय डॉक्टर शेखरजी जांभळे या ठिकाणी उपस्थित झालेत. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, डॉक्टर म्हटले की खरोखर चिरफाड करायला लागली की काय, हा प्रश्न आहे. परंतु ही डॉक्टरेट पदवी असते आणि ती मात्र अगदी उच्च शिक्षित आणि अगदी ज्यांनी समाजकार्याचं काम केलेलं असतंय त्यांना समर्पित केली जाते आणि ती पदवी मात्र या दोन्ही व्यक्तिमत्वांकडे आपल्याला पाहायला मिळते. आणि यात सन्मानाकडे जरूर आपण जाऊयात. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय विकी गायकवाड सर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. विकी गायकवाड या आपण. विकी गायकवाड सर आपला सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याच समेत या ठिकाणी आदरणीय अंकितजी मोरे सर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अंकितजी मोरे. त्याच समेत आदरणीय नवीनजी देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होईल. नवीनजी देशमुख आपण पाहतोय. अंकितजी मोरे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्या समेत नवीनजी देशमुख यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तदनंतर आपण पाहतोय अगदी क्रिकेटच्या जगतातला मास्टर माइंड इको संजय सोलंके यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. खरं म्हणायला गेलं तर इको फार मोठ्या संकटातून आपल्या समोर आलेले आहेत. खरोखर त्यांच्या मी तर म्हणाल भावी नवीन आयुष्याच्या इनिंगसाठी खरोखर शुभेच्छा असतील तुम्हाला. तदनंतर या ठिकाणी प्रशांतजी मांगुलकर सर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. प्रशांतजी मांगुलकर. तदनंतर आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित आदरणीय प्रभाकरजी देशमुख, द लेजंड क्रिकेटर ऑफ कर्जत यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. प्रभाकरजी देशमुख. आणि विनंती करेल
पर्सनली नावं घेणार नाही. वन लाईफ ग्रुपचे जेवढे सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेत सर्वांनी आपण मंचावरती या. आपल्या सर्वांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. निपेश या, अतुल चला या आपण. वन लाईफ ग्रुप या सर्वांनी या. आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. या मुख्य मंचावरती आपण पाहताय वन लाईफ गुंडगे या ग्रुपचा सन्मान केला जातो आणि वन लाईफ गुंडगे यांच्या विद्यमानातून आपण पाहताय उद्याच्या रात्रीपासून खऱ्या अर्थानं आणखीन एक रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. मैत्री चषक 2026 ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीस येते. बरोबर उद्यापासून या स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहताय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे ते 1 लाख, द्वितीय 50, तृतीय 30, चतुर्थ 25, पाचवं 25 आणि सहावं देखील 25. आणि दरम्यान जाऊयात आणखी महत्वपूर्ण सन्मानाकडे. अगदी ज्यांच्या येण्याने हा मंच मात्र बहरला आणि एक नवचैतन्य या मंचावरती जरूर पाहायला मिळालं. खरंच खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनीलजी पाटील यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. दोस्ती ग्रुपच्या वतीने हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करेल आदरणीय डॉक्टर सुनीलजी पाटील यांना की आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे आपला सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल. खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनीलजी पाटील यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती दोस्ती ग्रुपच्या वतीने करण्यात येतोय. अगदी डॉक्टरेट पदवी फार मोठं मी तर म्हणायला या पदवीने ते सन्मानित झालेत आणि पुढील वाटचालीसाठी देऊया त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. त्या समेत आमचे डॉक्टर शेखरजी जांभळे सर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा होता सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. शेखरजी जांभळे सर या. दोनही मान्यवर आपण पाहतोय. खरं हे दोस्ती ग्रुप वरती आणि सुधाकर भाऊ गारे आणि जगदीशदादा देशमुख यांच्यावरती असलेलं प्रेम या ठिकाणी ते घेऊन आलेले आहेत. उशिरा का होईना परंतु आज ते या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. एकीकडे आपण पाहतोय खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनीलजी पाटील आणि त्याच समेत डॉक्टर शेखरजी जांभळे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. विनंती करेल मान्यवरांना की आपण आपल्या जागेवरती स्थानपन्न व्हायचंय. थँक्यू डीजे, थँक्यू. अर्थातच अगदी डॉक्टर सुनीलजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत परंतु महत्वाचं आहे मी त्यांना विनंती करेल तुम्ही स्थानपन्न व्हा. इतक्या लवकर तुम्हाला सोडू शकत नाही तसं आम्हाला असं समजा होम मिनिस्टरचा कॉल झाला की काय असं मी म्हणायला हरकत नाही. कारण अगदी या स्पर्धेला ज्यांनी ॲज अ सर्वांची पदं या राष्ट्रवादी पक्षातली इतर पक्षातील ज्यांच्यावरती अगदी मी म्हटलं ना की या स्पर्धेचा आमच्या समालोचकांचा प्रमुख आरसा म्हणजे आमचे रवींद्र काका गारे आहेत. ते थोड्याच वेळा त्या ठिकाणी उपस्थित होतील. आपल्याला कल्पेश मस्कर, नवीन पॅटर
खतर नरेंद्र मस्कर क्षमासवी. नरेंद्र मस्कर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला आणि एका बाजूला अभिजित मोरे. मान्यवरांचा पुन्हा एकदा मनापासून आपण आभार या ठिकाणी व्यक्त करूया. बॉलिंग मार्कमध्ये आहेत ताबिश ओव्हर दी विकेट. फुल लेंथ बॉल, ड्राईव्ह केला बॉल मुफीत पारकर, ज्याने मागचा चेल टिपला होता रोहनचा. या टीम मधला प्रमुख खेळाडू, त्याच्या दिशेने हा फटका मिडॉनला चांगल्या पद्धतीने फील्ड केला बॉलला. लगातार 3 विकेटसाठी पारितोषिक आलंय कल्पेजी शिंदे यांच्या वतीने. हे नाव आम्हाला उल्लेख त्यांचा करायचा आणि मुखात करता नरेंद्र मस्कर मैदानामध्ये आहे. कल्पेश शिंदे यांच्या वतीने पारितोषिक आलंय. येस, नेक्स्ट मॅचचा कॉल देऊया रोशन सर, कारण या ठिकाणी आपण पाहतोय अगदी जर्मन देसाई पाडा आणि त्याच्या विरोधात काटरंग टीम आपल्याला पाहायला मिळेल. काटरंग टीमचे कॅप्टन उपस्थित झाले. जर्मन देसाई पाडा टीमचे कॅप्टन या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे टॉस केलं जाईल. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना असेल काटरंग विपक्ष देसाई पाडा. परंतु या ठिकाणी विद्यमान सामना नारपोली तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली या संघाचे पुरस्कर्ते नरेशजी मुणे, जे मंचावरून सामन्याचा आनंद घेत आहेत. ताबीजचा पहिला षटक वेगात टाकला, लिडिंग एच अँड टेकन, कॉड बिहाइंड द विकेट, बिग विकेट डाऊन. नरेंद्र बॅक टू द डगआउट. मोठा धक्का बसेल टीम नारपोलीला पहिल्याच ओव्हरमध्ये. फर्स्ट ओव्हर कंप्लीट, पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 47चा पाठलाग करताना पहिल्या बॉलला चौकार आणि त्यानंतर 5 बॉलमध्ये ताबीजचा कमबॅक. 2 विकेटाने काढले, धावा खर्च केल्या फक्त 4. कॅप्टन इक्कू सोलंकी देखील सामन्याचा आनंद घेतोय. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आणि स्वतः चांगले आयोजक देखील आहेत आणि सध्या उद्योग क्षेत्रामध्ये ते आहेत आणि समाजकार्य राजकारण प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं व्यक्तिमत्व. त्यांचं मनपूर्वक स्वागत. फर्स्ट ओव्हर कंप्लीट आणि स्ट्रायकिंग एंडला आता अभिजित मोरे हा खेळाडू होईल. सध्या चर्चेमध्ये असणारं नाव नारपोली गावचा हा खेळाडू. स्ट्रायकिंग एंडला आणि बॉलिंग ट्रॅकवरती मुजीब त्यांना आपण पाहताय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 4 धावा स्कोर कार्ड मध्ये येणारे 24 बॉल आणि 43 धावा हे कॅल्क्युलेशन सामन्यामध्ये. चला थोडं स्पीडअप करा. आजच्या रात्रीमधला शेड्यूल थोडा जास्त डिले झाला, त्यामुळे प्लीज सर्व टीमला मी विनंती करतो, खास करून फिल्डिंग टीमला सूचना असेल, आपण थोडं स्पीडअप करा. ASC हाल विपक्ष एका बाजूला, तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली, अभिजित मोरे ऑन स्ट्राईक. बॉलिंग ट्रॅक मध्ये बॉल तयार, अराउंड द विकेट. हाफ ट्रॅकर यावेळेला आडव्या बॅटने प्रहार केलाय. बरोबर काउकाउंट रिजनकडे फिल्डर आहेत त्या ठिकाणी मुफीत. त्यांच्या दिशेने हा फटका 2 धावा मिळतील. या टीम मधला एक जेन्युइन ऑलराऊंडर, परफेक्ट ऑलराऊंडर हा खेळाडू मुफीतला आपण डीप मध्ये पाहताय. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. अभिजित आणि त्याच्या बरोबरीने आलेला नवीन खेळाडू 4थ्या क्रमांकावरती आर्यनला आपण पाहता. सध्या चांगल्या फॉर्म मध्ये नारपोली संघ आहे. त्यांच्या बरोबरीने हाल संघ देखील मागील कित्येक वर्ष भरपूर चांगली कामगिरी या संघाची राहिली. 2 टीम मध्ये बिग बॅटल. चला नो आर्ग्युमेंट. पंचांशी आपण जास्त बात करू नका, लगेचच सामना सुरू करा. पंच जो निर्णय देतील तो अंतिम राहील. त्यामुळे प्लीज प्रत्येक टीमला मी या ठिकाणी सूचित करतोय, वेळेचं बंधन आहे. चला विनंती करायला थोडा इनिंग ब्रेक साठी आपण स्वतः थांबलो तर आले दोन्ही कॅप्टन. चला आपण जाऊया टॉस कडे. रॉय उपस्थित झालेले आणि विनंती करायला आमचे द लेजंड क्रिकेटर ऑफ कर्जत प्रभाकरजी देशमुख यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. राहील शेख आपण सुद्धा या. चला दोघे चला. टॉस केला जाईल या ठिकाणी आपण पाहतोय. एकीकडे जयहनुमान देसाई पाडा आणि त्याच्या विरोधात काटरंग टीम. कॉल असेल काटरंग टीमचा. हेड आणि आलाय टेल. यस रॉय काय सांगाल, टॉस जिंकलात, डिसिजन? फिल्डिंग करू आम्ही आणि 4 ओव्हरची. हॅलो 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. चला शुभेच्छा असतील तुम्हाला दोघांनाही.
अगदी मॅच एकीकडे चालू आहे, त्यामुळे अगदी तुमच्यापर्यंत मी जास्त पोहोचणार नाही. वळूयात कॉम्बॉक्सकडे. रोशन पाटील सर. मागचा बॉल नो प्लस 2 अशा 3 धाबा आल्या. त्यानंतर फ्रीडच्या बॉलवरती 2 धाबा आल्या, म्हणजे एकंदरीत 5 धाबा या बॉलवरती मिळाल्या. 9 धाबा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. 47चा पाठलाग करत असताना अभिजित मोरे हा खेळाडू, त्याच्या बरोबरीने असणारा आर्यन, 2 यंगस्टर, प्रमुख अनुभवी खेळाडू नरेंद्र मैदानाच्या बाहेर गेला. त्याच्या बरोबरीने सलामीवीरी खेळाडू मला वाटतं रोहन देखील बाद झालाय. त्यामुळे दबाव थोडासा राहील, दडपण राहील. एक भागीदारी करावी लागेल या दोन्ही खेळाडूंना आपल्या संघाच्या विजयासाठी. या ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये स्वतः आले. त्या ठिकाणी मुजीब हा खेळाडू, हाल टीम खोपोली बेल्ट नव्हे तर रायगड जिल्ह्यातील अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होणारा संघ, त्यांच्या बरोबर पनवेल तालुक्याचा संघ नारपोली, या दोन टीम मध्ये बिग फाईट. लेंथ बॉल अगदी बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचत असताना बॉलला पिक करायचं होतं. हँड अँड कॉर्डिनेशन योग्य नव्हतं. त्या ठिकाणी अभिजित मोरेचा बॉल टप्पा पडला, खाली राहिला आणि फलंदाजाला बीट करत निघाला. विकेट किपरकडे डॉट. निर्धाव चेंडू मुजीबचा पण पाहिला. जितके जास्त डॉट बॉल तितका प्रेशर, तितका नारपोली संघ बॅकफुटला जाईल आणि जर का मोठा फटका आला तर आव्हान मात्र चांगलं राहील. बॅकफुटला गेले, ऑन साइडला स्लॉग हिट केलाय. व्हॉट अ शॉट, फ्लॅट अँड फ्युरियस, टिपिकल अभिजित मोरेचा फटका. 6 धावा षटकार. वृत्तीची दाभाडे या मान्यवरांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या ठिकाणी सरचे स्वागत. अगदी दादा, काय तुझं नाव रे? स्वरूप कुठे? स्वरूप आहेत काय? तेच बेलवलीचे स्वरूप या. तुमच्या हस्तेच आपण ते पारितोषिक त्या आणि आयवा झेल टिपलाय. काय नाव? अतुल. कुठला? खांडपे का? बरोबर आहे. रुपेश दादा घारे यांचं आयवा जेलचं ते 500 रुपयांचं पारितोषिक कंटिन्यू आहे. स्वरूप या आपण मंचावरती. स्वरूप, ज्यांचा मोबाईल तुम्ही घेऊन आलात, अगदी ते व्यक्तिमत्व आहे ज्यांचा पीक पण या मोबाईलमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला ओळख पटण्याची गरज नाही आहे. या आपल्या शुभ हस्तेच आपण त्यांना सपोर्ट करा. मोबाईल त्यांचा गेला होता. या दोघीही समोर द्या. स्वरूपने तो मोबाईल प्रामाणिकपणे आमच्यापर्यंत आणून दिला आणि आमचे मचिंद्र दादा यांच्याकडून स्वरूपसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज सुद्धा आले. परंतु आता ज्यांचा मोबाईल आहे, आपलं नाव सौरभ गुडे, यांच्याकडून सुद्धा त्याला 500 रुपयांचं कॅश प्राईज देण्यात आलेलं आहे. मनस्वी आपले सुद्धा आभार. स्वरूपचं करून खास कौतुक करेल. या मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. आदरणीय अनंताजी मालकर, प्रकाशजी मालुसरे आणि निवृत्ती दाभाडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्वांचं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. वळूयात कॉम्बॉक्सकडे, जिथे आवाज ऐकताय रोशनजी पाटील सर. महत्वाचा विकेट मिळाला फिल्डिंग करताना. ASC हॉल हा कतर हाल या संघाला, क्षमा असावी, हाल या संघाला मात्र हा विकेट मिळाला. अभिजित मोरेचा थोडासा मोमेंटम गेलाय, परंतु ही मॅच फार इम्पॉर्टंट राहील, कारण अभिजित मोरे जो रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्याने चमकदार कामगिरी केली, सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार त्याला मिळाला. ज्या चॅम्पियन संघाचा प्रमुख खेळाडू राहिला, वीर मराठा जो हे संघाकडून खेळला किरण पवारच्या टीम मध्ये, तो मैदानाच्या बाहेर गेला. तर नवीन खेळाडू मिडल ऑर्डरला बॅटिंगसाठी मैदानामध्ये आलेत 5व्या क्रमांकावरती. बॅटर विशाल मस्कर, यंग टॅलेंट, आणि त्यांच्या बरोबरीने आर्यन हा खेळाडू नॉस्टॅकिंग केलाय. मुजीबला मात्र विकेट मिळालाय. चांगली गोलंदाजी, ओर द विकेट, स्विच करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चांगला बॉल टाकलाय मुजीबने. पुन्हा एकदा कमबॅक होताना आपण पाहता हाल टीमसाठी चांगलं बॅटल. अजूनही त्या ठिकाणी 32ची गरज येणाऱ्या 19 बॉलमध्ये बॅटिंग करणाऱ्या नारपोली टीमला आव्हान इतकंही अवघड नाही आणि तितकं सोपं देखील नसणार, कारण समोर तगडा संघ हाल. बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा अक्रॉस लाईन शफल होऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटक्यामध्ये असफल. आणखीन एक डॉट. दबाव आता वाढत चला नारपोली संघावरती. मागच्या 3 बॉलला एकही रन नाहीये, परंतु विकेट मिळाला अभिजितचा. कमबॅक केले मुजीबने. आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 32 धावांचं समीकरण या मॅच मध्ये येताना आपण पाहता. 18 चेंडूमध्ये 32 हे कॅल्क्युलेशन. डीजे प्लीज. ये वंद्यान किंग हरी सुद्धा कर घाले नामात हाय साठत. हे वंद्यान किंग हरी सुद्धा कर भाऊ
धन्यवाद. 18 बॉल मध्ये 32 धावा एक कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आहे आणि आता थोडंसं आव्हान कठीण वाटत चाललं कारण टॉप ऑर्डरचे खेळाडू मैदानाच्या बाहेर गेले. एका फलंदाजाला मोठी इनिंग खेळावी लागेल किंवा एक पार्टनरशिप करावी लागेल दोन खेळाडूला. या संघाचे पुरस्कर्ते नरेशदा मुने मंचावरून सामन्याचा आनंद घेत आहेत. तन्मय 11, जय हनुमान, मसोबा नारपोली सध्या चांगल्या फॉर्म मध्ये प्रत्येक एरिया वाईज या संघाला पुरस्कर्ते आता तयार झालेत कारण हा संघ चांगल्या फॉर्म मध्ये आणि त्यांच्या बरोबरीने एएससी हाल हा संघ देखील आपण जर पाहिला भरपूर चांगली कामगिरी या टीमची राहिली. बिग फाईट पहिल्या फेरीमधला शेवटचा सामना मागच्या सामन्यामध्ये बेलोली संघाच्या आकाश पवारने 65 धावा केल्या होत्या या क्रीडांगणावरती. असं वाटलं की बॅटरला धावा करणं सोपं नाहीये. विकेटवरती चर्चा झाली, विकेट फास्ट आहे. याच विकेटवरती खरं तर भरत सोलंकी ज्याने फिरकीच्या तालावरती अक्षरशः नाचवलं होतं कैरे संघाच्या फलंदाजांना हे विसरता कामा नये. परिस्थिती कशी असू द्या तुमच्याकडे जर का कॉन्फिडन्स असेल, तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता. हे मात्र या खेळाडूने करून दाखवलं. आता येणारे 17 बॉल 32वा पायातला टो क्रशिंग यॉर्कर प्लम एलबी फिंगर गोज अप. वन मोर विकेट. आणखीन एक धक्का नारपोलीला. अजूनही 32ची गरज आहे. मला वाटतं या सामन्यामध्ये आता खऱ्या अर्थाने असा एकमेव खेळाडू आहे नारपोलीचा जो कदाचित या सामन्याला करंटली देऊ शकतो. ती क्षमता मला वाटतं अभिजित नंतर अभिषेक मोरेमध्ये आहे. दोन्ही बंधुराज अभिजित बाद झाला. आता अभिषेक मैदानाच्या आतमध्ये आलाय बॅटिंगसाठी. आता गिअर बदलावं लागेल कारण आव्हान थोडंसं आता अवघड होत चाललं. येणारे बॉल असेल मैदानाच्या आतमध्ये 16 विजयासाठी 32 जवळजवळ 200च्या स्ट्राईक रेटने पर बॉल मागे तुम्हाला 2 धाबा करायच्या आहेत. पहिला बॉल पिक केला. स्वीट साऊंड कडक शॉट अँड बेधडक मोमेंटम शिफ्ट करून देणारा हा फटका होता अभिषेकचा षटकार. धन्यवाद. या खेळाडूचा उल्लेख मी याच कारणास्तव केला होता. मोमेंटम टीमकडे आणू शकतो आणि काय फटका मारलाय. लेंथ बॉल होता आणि त्याच्यावरती पिकअप शॉट. बॅटचा स्विंग चांगला होता. हँड अँड कॉर्डिनेशन. कडक शॉट बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळले. सॉफ्ट हँडेड सेन्सेबल फटका. सिंगल घेताना एंड बदलला. षटकारानंतर सिंगल ही गरजेची होती. आता येणारे बॉल असतील 14 आणि विजयासाठी धावा बनवायच्या त्या ठिकाणी 25. 14 चेंडूमध्ये 25चं कॅल्क्युलेशन सामन्यामध्ये आलंय. अजूनही मॅच आपण जर पाहिला पूर्णपणे बॅलन्स हा सामना आणि दोन्ही संघांना समसमान संधी दोन्ही बाजूला दोलायमान परिस्थितीमध्ये झुकलेला हा सामना मैदानामध्ये एन्जॉय करत आहोत. लेन बॉल कही पे निगाह है कही पे निशाणा. स्ट्रॉंग अपील त्या ठिकाणी झाली पुन्हा एकदा हाल संघाकडून. पण इथे मात्र लेग बाईच्या स्वरूपात अतिरिक्त रन्स या ठिकाणी मिळेल बॅटिंग करत असताना नारपोली टीमला. येणारे बॉल 13 विजयासाठी 24 हे कॅल्क्युलेशन सामन्यामध्ये आहे. अभिषेक हा खरंच टर्निंग पॉईंट राहिल्या मॅच मध्ये. नारपोली संघासाठी जर का अभिषेकचा विकेट काढला तर दबावामध्ये येईल. पूर्णपणे बॅकफुटला जाईल नारपोली संघ. अजूनही सामना बॅलन्स आहे. ही मॅच तितकीच रफ अँड टफ होत चालली आहे. आजच्या रात्रीमध्ये बरेचसे सामने आपण जर पाहिले काही एकतर्फे झाले परंतु काही सामने शेवटच्या क्षणापर्यंत रंगताना पाहायला मिळाले. हलक्या हाताने त्या ठिकाणी ढकलण्याचा प्रयत्न घाई झाले. नॉन स्ट्रायकिंग यांचा खेळाडू धावत सुसाट निघाला आणि रन आउटच्या स्वरूपात विकेट मिळाला. हाल टीमला कहाणी में ट्विस्ट. आता येणारे बॉल 12 विजयासाठी 24 हे कॅल्क्युलेशन. आणि विविध पदाधिकारी मंचावरती आपण पाहिल्याने प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित आदरातिथ्य आपण या मंचावरती होताना पाहिला आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून.
संपूर्णपणे जबरदस्त असं आयोजन नियोजन या ठिकाणी रुपेशदादा घारे म्हणजे आमचे बाबूदादा घारे, चेतनजी चौधरी, अतुलजी देशमुख आणि सर्व दोस्ती ग्रुप यांच्या वतीने या ठिकाणी आपण पाहता मान्य श्री सुधाकर भाऊ घारे, मान्य श्री जगदीदादा देशमुख एवन जोडी चषक 2026 या स्पर्धेचं दैदिप्यमान असं आयोजन. 12 बॉलमध्ये 24 धावा, प्रतिषटक 12.00. हा रिक्वायर्ड रन रेट आता मॅच मध्ये आलाय. चौथ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्गमध्ये गोलंदाज अशरफ आले. पहिला बॉल उडवलाय कवसला, फिल्डर त्या ठिकाणी नाही आहेत. 1 रन घेतली, सेकंडला निघालेत. प्रत्येक रनला आता महत्व दिलं जाईल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना हा खेळाडू थोडा प्रेशर आता अभिषेकचा कमी होईल. जितक्या धावा एका बाजूला बनवेल मला वाटतं कुणाल हा खेळाडू. 11 बॉल 22 च कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आहे. 11 बॉल मध्ये 22 एक कॅल्क्युलेशन सामन्यामध्ये आलंय. डू ऑर डाय अशी मॅच. पायातला बॉल थोडासा डाऊन दिले, एक पंचांचा इशारा, वाईट बॉल. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल. एक रन महत्वाचे आहे. अवांतराने मात्र आता थोडंसं कॅल्क्युलेशन बदलेल. 11 मध्ये 21 हे समीकरण या मॅच मध्ये आलं. नारपोली विपक्ष हाल या दोन टीम मध्ये ही लढत. एका बाजूला पनवेल तालुक्याचा संघ, दुसऱ्या बाजूला नक्कीच खोपोली बेल्ट मधला हा संघ आहे. हाल बिग फाईट अशी ही लढत मैदानामध्ये रंगताना आपण पाहता. नेक्स्ट मॅचला जेव्हा सुरुवात होईल, काटरंग विपक्ष देसाईपाडा, त्यानंतर दुसरा सामना असेल गावदेवी बेलवली विपक्ष विनर टीम. अशा लढती तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. अप्रतिम आयोजन नियोजन, चांगली लढत सध्या आपण क्रीडांगणाच्या आतमध्ये एन्जॉय करतोय. टो क्रशिंग यॉर्कर तर बॉलच्या पिचिंग पर्यंत जायचं होतं. मला वाटतं क्रॉस बॅटेड खेळले असे तर कदाचित फुल टॉस मध्ये कन्वर्ट करता आला असता. आणि इथे मात्र पायाचा वेध घेणारा हा बॉल निर्धाव पाहायला मिळाला अशरफ या गोलंदाजाच्या माध्यमातून. शेवटचे 10 बॉल आणि विजयासाठी 21चं कॅल्क्युलेशन. दबाव तुम्हाला झेलावा लागेल. दबाव परिस्थितीमध्ये ज्याच्याकडे कॉन्फिडन्स आहे तो खेळाडू चांगली बॅटिंग करू शकतो. बॅक टू द बॉलर, रन आउटची संधी. आता क्रॉसिंग देखील महत्वाचं राहील आणि इथे मात्र कुणालच बाद झाला असं पंचांनी सांगितलंय आणि विकेट मिळाला. फॉलो थ्रू मध्ये बॉल उचलला अशरफने आणि डिरेक्ट स्टम्प्सला करत असताना विकेट मिळाला कुणालचा. आता येणारे 9 बॉल विजयासाठी 21चं समीकरण. आपण दुसरा सामना पाहिला होता अल्पेश 11 लवजी विपक्ष, एका बाजूला जयहनुमान देसाई पाडा. तेव्हा कंडिशन होती लवजी संघाला 12 मध्ये 20 बनवायच्या होत्या आणि परेशने चौथ्या षटकामध्ये 11 धावा दिल्या. अंतिम षटकामध्ये अजित ने मात्र 9 धावा डिपेंड करून दाखवल्यात आणि इथे देखील धावा डिपेंड होतील की पाठलाव गेले आपल्याला पाहायचं आहे. कारण समोर संघ वेगळा, पनवेल तालुक्यातील एक नामांकित संघ आहे. एका बाजूला तन्मय 11 जयहनुमान मसोबा नारपोली ज्या संघाचे पुरस्कर्ते नरेश मुने मंचावरती आसनस्थ आहेत. एका बाजूला एएससी हाल या टीमला आपण पाहताय. अंतिम बॉल असेल 9 विजयासाठी 21चं कॅल्क्युलेशन. अभिषेक या सामन्यामधला की फॅक्टर राहील. 9 चेंडूमध्ये 21, 9 बॉल आणि 21चं हे कॅल्क्युलेशन. थोडं स्पीडअप करा प्लीज. अशरफ तयार, हेल्दी बॉडी लँग्वेजचा खेळाडू. ओव्हर द विकेट स्विच केला बॉलला. कव्हर पॉइंटला 2 फिल्डर बॉलचा पाठलाग करतील. मैदानाचे आउटफील्ड फास्ट. अखेरकार बॉलला थांबवण्यामध्ये यश. क्या बात आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना क्षेत्ररक्षक जबरदस्त एफर्ट्स. राजू त्या ठिकाणी पडला खाली, परंतु एका बाजूला त्यांचे दुसरे साथीदार त्यांनी बॉलला थांबवलं. अगदी मंचासमोर या घडामोडी घडल्या. आपला संघ जिंकला पाहिजे, आपला गाव जिंकला पाहिजे, आपली टीम साठी आपल्या संघासाठी मात्र महत्वपूर्ण योगदान देत असताना हे खेळाडू 100% कमिटमेंट डेडिकेशन देताना हे खेळाडू पाहायला मिळाले. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता अभिषेकने, तिथे 2 धावा मिळाल्या. आता येणारे 8 बॉल आणि विजयासाठी 19. या 2 बॉलमध्ये जर का एखादा मोठा फटका आला तर समीकरण थोडंसं आवाक्यामध्ये येईल नारपोली संघासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये. आणि जर का या 2 बॉलमध्ये विकेट जर काढला तर मात्र पूर्ण प्रेशर वाढेल नारपोली संघामध्ये. खूप महत्वाचे 2 बॉल असतील या इनिंग मधील. 8 बॉल 19 हे कॅल्क्युलेशन. पिक केला बॉलला, उंची घेतली, अंतर कापेल का? आणि अंतर देखील कापलंय. यस, इट इज अ मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ दी पार्क. 6 धावा, षटकार.
त्या फळीतला विध्वंसक खेळाडू आहे अभिषेक आणि त्याने आता आपली गुणवत्ता सिद्ध केली. सुरुवातीला जो आला विकेटवरती तो धावा घेऊन आला. पहिल्याच बॉलला त्याने षटकार ठोकला आणि पुन्हा एकदा निर्णायक क्षणाला त्याच्या बॅटमधून हा षटकार येताना पाहायला मिळाला. आता येणारे 7 बॉल आणि विजयासाठी 13चं समीकरण या मॅच मध्ये आहे. 7-13 न थकता न थांबता न हरता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं असं म्हणतात. आता या मॅच मध्ये तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करावे लागतील. मी मगाशी उदाहरण दिलं आजच्या रात्रीमधलं. देसाई पाडा विपक्ष एका बाजूला लवजी. हा सामना 12 मध्ये 20 धावा डिपेंड केल्या होत्या देसाई पाडा संघाने. आता इथे येणाऱ्या 7 मध्ये 13 बनवायच्या आहेत. बॅटिंग करणाऱ्या नारपोलीला परिस्थिती वेगळी आणि सामना देखील रफ अँड टफ होत चाललाय. अशरफवरती हल्ला केलाय अभिषेक मोरे या फलंदाजाने. शेवटचे 7 बॉल आणि 13 धावा. निर्णायक बॉल टाकेल अशरफ समोर. अभिषेक डिग आउट. क्या बात आहे. इनसाइड आउट का बसला फटका. फसलाय आणि अखेरकार विकेट काढलाय अशरफने. षटकारानंतर अशरफचं प्रत्युत्तर. असं म्हणतात प्रत्युत्तर देण्यासाठी तुमच्याकडे धाडस असावं लागतं. ते धाडस अशरफने दाखवलंय. स्लाइडली आउटसाइड द ऑफ स्टंप ओव्हर पिच बॉल टाकला आणि इथे मात्र फटका फसला आणि गोल्डन विकेट मिळाला. बॅटिंग करणाऱ्या नारपोली संघासमोर हाल टीमला हा विकेट फार महत्वाचा राहील. आता येणारे 6 बॉल आणि 13 हे कॅल्क्युलेशन मॅच मध्ये. आक्रमणाबरोबरीने जर का संयम दाखवला असता अभिषेकने कदाचित या सामन्यामध्ये नारपोली संघ तुम्हाला फ्रंट फुटला येताना पाहायला मिळाला असं. जर का सिंगल घेतली असती तर स्ट्राईक शेवटच्या 6 बॉलमध्ये अभिषेककडे राहिली असती. मंचावरती मगाशी उल्लेख केला मास्टर माइंड कॅप्टन इक्कू सोलंकी. खरं तर असं म्हणतात डोक्यावरती बर्फ जिभेवरती साखर ठेवणारा माणूस प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी असतो आणि तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये देखील शांत राहावं लागतं आणि शांतीत क्रांती घडवावी लागते. जर का या बॉलला सिंगल मिळाली असेल तर अभिषेकला स्ट्राईक मिळाली असते आणि 6 मध्ये 12 हे कॅल्क्युलेशन आलं असतं. आता इथे महत्वाचा विकेट मिळाला हाल टीमला आणि समीकरण बनलं. आता 6 मध्ये 13 नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आलाय रहीम. रहीमला आपण पाहताय का मूर्तीलाल आणि कीर्तिमान कामगिरी त्यालाही करावी लागेल. या ओव्हरमध्ये 13 धावा डिपेंड करायच्या आहेत. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्ट्रायकिंग एंडला स्वतः असतील त्या ठिकाणी सुरेश मोरे त्याच्या बरोबरीने कल्पेश हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला. 6-13 सुरेश आणि कल्पेश रायमिंग जुळलं या दोन्ही खेळाडूंचा मध्ये. इथे मात्र ही जोडी 13 धावाचा पाठलाग करेल का. 6 बॉलमध्ये पाहायचा आहे अंतिम षटक. रहीम बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल लेफ्ट क्षमा असावी. उजव्या हाताचा गोलंदाज त्याच्या समोर फुल टॉस मध्ये फिरून मारलाय नटरंग स्टाईलने. या सामन्यामधला महत्वाचा क्षण. बीमर +4 पंजा मिळतोय नारपोली टीमला.
कमालीचं टायमिंग, चौकारानंतर षटकार, फ्रीडचा बॉल देखील सोडले. मैदानामध्ये सुरेश या फलंदाजाने आता येणारे 5 बॉल, विजयासाठी 2. फिल्डिंग करणाऱ्या हाल संघाच्या खेळाडूंची बॉडी लँग्वेज आपण जर पाहिली तर शोल्डर डाऊन झालेत, आत्मविश्वास डळमळीत झालाय, प्रेशर वाढला. वन्स अगेन बिगिटचा प्रयत्न. यावेळेला हा फटका खेळण्याची गरज होती का, हा प्रश्न विचारला जाईल, कारण सामना संपलेला नाहीये. बाजिया पलटने में देर नाही लगते असं म्हणतात. इथे काही होऊ शकतं. आता येणारे बॉल असतील 4, विजयासाठी अजूनही बनवायच्या 2 धाबा. यस सर, रोशन सर, एक आणखी पारितोषिक या ठिकाणी लागलं गेलंय. अगदी विजयासाठी कमतरतेतल्या धावा जरूर आहेत, परंतु सुनीलजी चव्हाण आणि रुपीजी गारे यांच्याकडून हे पारितोषिक लागलं जात आहे. षटकाराने या ठिकाणी विजय जर संपादन आयवा कॅच माफी असावी. हा, आयवा झेल, षटकाराचा आयवा झेल या ठिकाणी जर टिपला तर रुपीजी गारे आणि सुनीलजी चव्हाण यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. मॅच अतिशय निर्णायक खरं तर मोडवरती आले असं म्हणायला हरकत नाहीये, कारण आता 8वा खेळाडू बाजारानं खरं तर 10व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय. 2 धावा करायच्या नारपोलीला आणि 2 विकेट हवे त्या ठिकाणी मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी हाल टीमला. जर का 2 विकेट काढले तर ऑल आउट होईल आजच्या रात्रीमध्ये नारपोली संघाने. जर का 2 धावा काढल्या नारपोलीने तर हा सामना जिंकेल नारपोली. व्हॉट अ मॅच, पैसा वसूल सामना. 4 बॉल आणि 2 धावा. आत्मविश्वास वाढला. मगाशी चुकीचा फटका पाहायला मिळाला, कारण षटकारानंतर सिंगल डबलला प्राधान्य दिलं असतं तर कदाचित हा सामना सोपा झाला असता. परंतु ग्रामीण क्रिकेट आपल्या खेळाडूंना फक्त षटकार चौकारच आवडतात, परंतु सिंगल डबल काढणं हे त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाहीयेत. रहीमचा पुढचा बॉल, सेन्सिबल इनसाइड आउट, फटका फसला, विकेट. क्या बात आहे. आता शेवटचा विकेट असेल. 9वा खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय. संधी निर्माण होत नाही. संधी निर्माण करावी लागते तुमच्या कर्तृत्वाच्या जोरावरती. नाव झालं नाही तर चालेल, परंतु काम असं करा की ते कामाने तुम्हाला ओळखलं पाहिजे. आता हे काम मैदानामध्ये हाल संघ करतोय. आता शेवटचे 3 बॉल, विजयासाठी 2 आणि लास्ट विकेट मैदानाच्या आतमध्ये. शेवटची जोडी मैदानामध्ये. एक जर का विकेट काढला तर हा सामना जिंकेल ASC हाल हा संघ. कमालीचा सामना, दबाव वाढत चला आता दोन्ही संघावरती. आता आत्मविश्वास वाढलाय या ठिकाणी हाल संघाचा. असं म्हणतात ना, मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन कोशिश ना करे ये गलत बात है. मगाशी म्हटलं बाजिया पलटने में देरी नाही लगती. आता या मॅच मध्ये पलटवार पुन्हा एकदा हाल संघाने केलाय. हा सामना होता कुठे, आता आलाय कुठे. 1 विकेट हवाय हाल संघाला आणि एका बाजूला 3 बॉल मध्ये 2 धावा करायच्या नारपोलीला. 2 धावांचा जर का फटका आला तर हा सामना जिंकेल मैदानामध्ये नारपोली. आणि जर का विकेट मिळाला तर इथे विजय होईल हाल संघाचा. वॉट अ मॅच, पैसा वसूल सामना. क्रिकेटचा विजय होतोय क्रीडांगणाच्या आतमध्ये. विजय होतोय A1 जोडी चषक या स्पर्धेचा. आजच्या रात्रीमध्ये शेवटचे 3 बॉल 2 विकेट, एकच बाकी आहे. ऑल आउटच्या कगारवरती आहे नारपोली संघ. अंतिम 3 बॉल आणि 2 धावांचं समीकरण या मॅच मध्ये. पलटवार केला रहीमने. क्या बात आहे, छोटा पॅक, परंतु इम्पॅक्ट टाकला या मॅच मध्ये. सुरुवात खराब झाली परंतु शेवट त्यालाही चांगला करा. समोर फलंदाज आहे त्या ठिकाणी बाबेश मोरे. दबाव आहे गोलंदाजावरती, दबाव आहे फिल्डिंग टीम वरती, कारण हा सामना अतिशय क्रुशल कंडिशनला आलाय. जर का या धावा वाचल्या तर रहीम देखील चर्चेमध्ये राहील. षटकार चौकारानंतर चर्चा टीका झाली असेल रहीम वरती, परंतु पुन्हा एकदा जर का त्याने कमबॅक केलं त्यालाच खांद्यावरती घेऊन नाचवतील हे हालचे सर्व खेळाडू. काय सामना रंगलाय, जबरदस्त मॅच. प्रत्येक जण त्याला त्या ठिकाणी गायडन्स करतोय, कारण हा सामना आता महत्वाचा झालाय. 3 मध्ये 2 आणि शेवटचा विकेट आहे. लास्ट जोडी मैदानामध्ये. 9 खेळाडू बाद झाले आणि आता अंतिम जोडी मैदानामध्ये आहे. फक्त 2 धावांची गरज आहे. सामना खुला करून दिला होता सुरेशने, तो बाद झाला. त्याच्यानंतर प्रकाश बाद झाला. आता मैदानामध्ये शेवटची जोडी आहे. बाबेश ऑन स्ट्राईक. व्यावसायिक गडद क्रिकेट भावेशशी खेळला, त्याच्याकडे अनुभव आहे. तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडला लॉफ केला बॉलला आणि बघा विद्युत वाहिनीला लागला. अजून सेकंड कंप्लीट झालेला नाहीये. आता काय घडलं मैदानामध्ये, ओव्हर थ्रो. संधी होती 2 धावा कंप्लीट करत असताना हा सामना जिंकलाय नारपोली संघाने. व्हॉट अ मॅच.